बोला राधे राधे. राधे राधे. श्रीकृष्ण भगवंतांचं आता हे जे झाले, श्रीकृष्ण भगवंत आणि राधा राणी जे चरण कमलांवरती जे चिन्ह अलंकृत होते ते दोघांचे मिळून ते झाले पूर्ण. आता फक्त श्रीकृष्ण भगवंतांचे सांगते जे 8 आहे, कारण दोघांचे मिळून 10 होते एकत्र. बाकी जे 8 आहे ते दोघांचे वेगळे वेगळे आहेत. आता राधा राणीचं शक्य नाही होईल असं, पण श्रीकृष्ण भगवंताचं कृष्ण जन्मोत्सव आहे म्हणून आपण घेऊ. राधा राणीचं राधाष्टमीच्या वेळेस बघू आपण, राधा राणीची कृपा झाली तर. तोपर्यंत आपण कृष्णाचंच बघू. बोला राधे राधे. राधे राधे. श्रीकृष्ण भगवंतांच्या डावे चरणकमल आहे, त्याच्यामध्ये धनुष्य हे चिन्ह अलंकृत आहे. तर धनुष्य हे अहंकाराचं प्रतीक आहे. प्रभू श्रीरामजींनी धनुष्याचा भंग केला, तर अहंकाराचं प्रतीक आहे. अहंकार कशाचाच असता कामा नये. कोणाला धनाचा अहंकार आहे, संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला भक्तीचाही अहंकार आहे, भक्तीचा सुद्धा अहंकार नसावा. कोणाला जप करण्याचाही अहंकार आहे, मी एवढा जप केला. म्हणून मी सांगते की आपण 16 करतो एवढंच का टाका, भरपूर करा जप. 64 करा, 128 जप करा, पाहिजे तेवढे माळी करा, पण सांगताना 16 का सांगा की अहंकार येऊ नये. आणि बाकीचे जप आहे ते तुमच्या कर्मातून दिसू द्या की तुम्ही किती जप करताय. जिभेने फक्त 16 सांगा, बाकीचे जप तुमच्या कर्मातून दिसू द्या. का तर अहंकार येऊ नये. आणि अहंकाराने काय होतं, जे केले ते सगळं नष्ट होऊन जातं. एकदा एक ऋषीमुनी ना इतकी तपश्चर्या केली, इंद्राचं आसनच असं डगमगायला लागलं. इंद्रदेव लगेच पळाले. आता इंद्र म्हटलं की लगेच भीती वाटते इंद्राला की आपलं आसन कोण नेतं की काय. म्हणजे इंद्रदेवाला सुद्धा आसक्ती आहे स्वतःच्या आसनाची. म्हणून तर कृष्ण भगवंताने सांगितलं ना, इंद्राची पूजा बंद करा. इंद्राचीच बंद करायचा अर्थ काय, इंद्र राजा आहे, राजाचीच बंद करा, तर प्रजाची पण बंद आली. म्हणून कृष्ण भगवंतांना शरण जायला पाहिजे. ते भगवंत आहेत, साक्षात भगवंत आहे, त्यांच्या अंशामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे. तर अहंकार कशाचा येता कामा नये. अहंकार मग आता ते इंद्राचं आसन डगमगायला लागलं. इंद्रदेव लगेच ब्रह्माजींना सांगायला गेले की ब्रह्मदेव मला वाचवा वाचवा, आता हे ऋषीमुनी खूप तपश्चर्या करत आहेत, माझं आसन जाईल. ब्रह्मदेव म्हणाले चिंता करू नको, फक्त तिथं जा, ऋषीमुनींना विचार काय काय केलं तुम्ही आत्तापर्यंत, एवढी तपश्चर्या केली, काय काय तुम्ही आत्तापर्यंत केलं तेवढं विचार. इंद्रदेव गेले ऋषीमुनींना विचारायला की तुम्ही एवढी तपश्चर्या करतायत, आत्तापर्यंत तुम्ही कुठली कुठली साधना केली ते सगळी सांगा. तर ऋषीमुनी आनंदाने सांगत होते काय काय साधना केली, किती किती साधना केली. जसं आत्ताचे म्हणतात ना की मी चारीधामला जाऊन आले, मी कन्याकुमारीला जाऊन आले. कन्याकुमारीला म्हणजे सेतू, राम सेतूला. काही जण सांगतात केदारनाथला जाऊन आले, मानसरोवरला जाऊन आले. तसं यांनी पण सांगितलं मी ही साधना केली, ती साधना केली. जसे जसे ते सांगायला लागले तसे त्यांनी जेवढं पुण्य केलं ते सगळं नष्ट झालं. इंद्राचं आसन डगमगायचं राहून गेलं. मग इंद्रदेव सुरक्षित झाले. ह्याच्यात काय काय सांगण्यासारखं आहे, की सांगायचं नाही कोणाला. आपण काय करतो आपल्या कर्मातून दिसलं पाहिजे आपण काय करतो. मी हे वाचलं, मी ते वाचलं, मी या चारीधामला जाऊन आले, तिथं जाऊन आले, हे तुम्ही मी एवढं दान दिलं, मी इकडं तेवढे दान दिले. हे काय होतं माहिती का, तुमच्याबद्दल दुसऱ्याने सांगितलं तर चालेल की अमुक अमुक व्यक्तीने एवढं दान दिलं बरं का, किंवा अमुक अमुक व्यक्ती चारीधाम केले, किंवा अमुक अमुक व्यक्ती एवढं जप करतात, ते चालेल. पण आपण स्वतः सांगायचं म्हणजे अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार आल्यावर हे सगळं नष्ट होऊन जातं. म्हणून अहंकार येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, भगवंतांच्या चरणकमलांचे चिंतन केले पाहिजे. नामस्मरण करता करता एकच की श्रीकृष्ण भगवंतांचे चरणकमलांचे चिंतन केले पाहिजे. त्याच्याने काय होतं, अहंकार येतच नाही. अहंकाराचा नाश व्हायला पाहिजे. इतकंच नाही की धनुष्य काय करते, शत्रूचा नाश करते. तर शत्रूंचा तर नाश होतोच, शत्रू राहतच नाही. शत्रू भाव जो आहे ना तोच नष्ट होतो, शत्रू राहतच नाही. आणि सगळ्यात मोठे शत्रू कोण आहे माहिती का आपले, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, हे सगळे शत्रू आहेत आपले. हे नष्ट व्हायला पाहिजे. क्रोध, काम हे दोघं भाऊ भाऊ आहेत. क्रोध
मोठा भाऊ आहे कामाचा. म्हणजे कामना पूर्ण नाही झाली तर क्रोध येतो बघा. आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध येतो. मग ह्याचा नाश कोण करतं? धनुष्य ज्याप्रमाणे शत्रूचा नाश करतात त्याचप्रमाणे भगवंतांच्या चरणकमलांचे जो चिंतन करेल नामस्मरण करत करत त्याच्यासुद्धा आतील जे शत्रू जे षडविकार आहेत त्याचा नाश होतो. अहंकाराचा सुद्धा नाश होतो. म्हणून आपल्यामध्ये अहंकार येता कामा नये. कारण अहंकार लवकर सुटत नाही, लक्षात ठेवा. मान सन्मान अहंकार फार वाईट आहे. कारण ज्याला सन्मान मिळाल्यानंतर त्याला आनंद होतो त्याला निश्चितच अपमान झाल्यावर राग येणारच, हे लक्षात घ्या. मान सन्मानाच्या पलीकडे जायचं असेल ना तर भगवंतांचे चरण कमल यांचंच चिंतन केलं पाहिजे. त्यानंतर पुढे सांगितलं त्रिकोण. भगवंतांच्या डाव्या चरणामध्ये त्रिकोण हे चिन्ह अलंकृत आहे. त्रिकोण हे सूचित करतं की त्रिविध तापांपासून मुक्त होतो. दैविक शक्ती, दैविक ताप म्हणजे देवतांपासून झालेला त्रास. जसं की गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर इंद्रदेवाने त्रास दिला ना. हे पाऊस कोणी पाडला? इंद्रदेवाने. आता बघा एवढा पाऊस पडतो की कुठं कुठं पूर येतो. सगळ्यांची घरं नष्ट झाली, कितीतरी जनावरं मेले, सगळे घर नष्ट झाले, किती जणांचा देहत्याग झाला त्याच्यामध्ये. हे कशामुळे झालं? देवतांचा ताप, दैविक ताप म्हणतो. कुठे कुठे भूकंप झाला, कुठे कुठे पूर आला, वादळ आलं. हे काय? दैविक ताप, देवतांपासून झालेला ताप, ह्याला म्हणतात दैविक ताप. त्यानंतर आध्यात्मिक ताप, जो मानसिक त्रास होतो, वरून दिसत नाही पण आतून जो मानसिक त्रास होतो त्याचाही ते एक मानसिक त्रास म्हणजे आध्यात्मिक ताप. आणि भौतिक ताप, भौतिक ताप म्हणजे आसपासच्या लोकांपासून झालेला त्रास. म्हणजे आसपासचे लोक असू द्या नाहीतर मग मच्छर असू द्या. मच्छर म्हणजे हे भौतिकच आहे. किंवा ताप आला, BP, कॅन्सर, डायबिटीज, हे काय? भौतिक ताप आहे. ह्याच्याने ग्रस्त झालेला आहे माणूस. हे 3 ताप आहेतच. भौतिक ताप, आदिदैविक ताप, आध्यात्मिक ताप, हे ताप आहेत. हे त्रिविध तापांचा नाश करायचा असेल तर भगवंतांच्या चरणकमलामध्ये जे त्रिकोण आहे, जे अलंकृत आहे, ते या त्रिविध तापांचा नाश करते. त्यानंतर 3 गुणांच्या पलीकडे तो व्यक्ती जातो. 3 गुण म्हणजे कुठले? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तमोगुण म्हणजे काय? जो जास्त झोपतो, नुसतं झोपतो, लवकर झोपायचं, उशीर उठायचं, म्हणजे जास्तीत जास्त झोपायचं, हे तमोगुणाचे गुण आहेत. तमोगुण आहे. जो कांदा लसूण खातो, नॉनव्हेज खातो, हे तमोगुण आहे. मग असं वागल्यानंतर त्याच्यामध्ये आळस निर्माण होतो, काय करायची इच्छाच होत नाही. मग हे काय? तमोगुण आहे. मग तमोगुणाचा त्याग करून रजोगुणात आलं पाहिजे. मग रजोगुण म्हणजे काय? रजोगुण म्हणजे तो नुसता संकल्पच करत राहतो, मी असं करेल, मी तसं करेल, पण करत तर काही नाही. एक वेळ मी थोडं मुलं होऊ दे मग मी हे करेल, मग मी भक्तीला लागेल. मुलांचं लग्न होऊ दे मग मी भक्तीला लागेल. मुलांचं लग्न होऊन जातं, आता नातवंड होऊ दे मग मी भक्तीला लागेल. नातवंड होतात तरी हा बाबा काय भक्तीला लागत नाही, नाहीच लागत भक्तीला. म्हणजे संकल्प करत राहायचे, एवढं होऊ दे मग करेल, तेवढं होऊ दे करेल. नंतर हे गुडघे कामातून जातात, यमराजजींची पहिली बेल वाजते, मी येतोय, सावध राहा. मग पहिली बेल कुठली? गुडघे दुखायला लागले, चला आता यमराजजी थोडे जवळ आले आपल्या. दुसरी बेल वाजती, चष्मा आला. तिसरी बेल वाजती, पांढरे झाले केस, आता डायला होत आहेत तरी यमराजजींना फसवू शकत नाही कोणी, लक्षात ठेवा. असे एक एक बेल वाजतायत, समजायचं आपलं जवळ येत चाललंय मृत्यू. सावध हो, आत्ता मी येतोय जवळ, हे आपले लक्षण आहे सगळे. मृत्यूला जवळ चालले आणि बड्डे साजरा करतायत, वाढदिवस साजरा करतोय, पण हे कळत नाही मृत्यूच्या जवळ चाललोय आपण. किती वर्ष राहिले, किती वर्ष झाले, ह्याच्यापेक्षा किती राहिले याचा पण विचार करा. वाढदिवस साजरा करण्यासारखी गोष्ट नाही आहे. उपकार नाही केले पृथ्वीवर येऊन. नाही, खरं सांगते, वाढदिवस साजरा करताना भक्त काय विचार करतो माहिती आहे का? अरे
माझे एवढे वर्ष संपले, आता माझ्या हातात किती वर्ष माहीत नाही भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, गीताचं पालन करण्यासाठी, भागवत पालन करण्यासाठी. आता भौतिक लोक आहेत जे आध्यात्मिकमध्ये नाहीत, त्यांना विश करावं लागतं, विश द्यावंच लागतं. लोक पण असे आहेत ना, विश मागतात बड्डेच्या दिवशी. काय आता कलियुग आहे, नाही केलं तर चीड येते. पण आध्यात्मिकदृष्ट्या बड्डे हे मृत्यूच्या जवळ चाललो आहे, त्यामुळे कुठलाही भक्त बड्डे साजरा करत नाही. करतात पण कशा पद्धतीने? इस्कॉनच्या मंदिरात जाईल, मंदिरात जातील, तिथं साजरा करतील, भगवंतांना मस्तपैकी पंचामृतनी स्नान घालतील, पहाटे उठून जप करतील, काहीतरी संकल्प करतील की आज माझा वाढदिवस आहे ना, मी भागवतातलं किंवा गीतातलं कुठला तरी एक उपदेश मी आचरणात आणणार. आज माझा वाढदिवस आहे, हे भगवंता आज माझा वाढदिवस आहे, ह्याच्या आधी मी काही भक्ती करू शकले नाही, परंतु आजपासून तुम्ही माझ्याकडनं हे मी नियम करायचा विचार करते, तुम्ही माझ्याकडनं हे पूर्ण करून घ्या. ह्याला म्हणता वाढदिवस साजरा करणं. केक आणायचा, कापायचा आणि फुकायचा, ह्याला काय बड्डे म्हणतात होय? असं असतं तर रोज केक आणू शकतो. काहीतरी आपल्यामध्ये बदल घडला पाहिजे, एक पाऊल भक्तीकडे गेलं पाहिजे. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या दिवशी जे नवीन गुढीपाडवा येतो, अक्षय तृतीया येतं, दिवाळी येतो, असे मोठे मोठे सण येतात किंवा आपल्या घरातल्या मुलांचे बड्डे असतात, आपले बड्डे असतात. असा अविस्मरणीय जो दिवस असतो त्या दिवशी तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवा ना. कुठला तरी उपदेश भगवंतांनी दिलेला तो आचरणात आणा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मी रोज तुळशीला पाणी घालेल, त्याशिवाय मी काय अन्नग्रहण करणार नाही, किंवा मी रोज भगवंतांना चरणस्पर्श करेल, ते करा. किंवा मी रोज मंदिरात जाईल, किंवा मी रोज वैष्णवांचं दर्शन घेईल, किंवा मी रोज एक अध्याय पठण करेल, किंवा रोज मी एक कथा श्रवण करेल. किती छोट्या छोट्या साध्या गोष्टी आहेत. किंवा मी आजपासून एक माळ वाढवली. प्रत्येक बड्डेला एक नका वाढू, नाही तर 16 वर्ष झाले ह्याच्या पुढे 16 करायला. 16च्या पुढे एक वाढवा असं म्हणते. नाही म्हणजे खरं पाहिलं तर आपलं वय किती तेवढं तरी माळ व्हायला पाहिजे, तेवढे तरी माळ व्हायला पाहिजे आपल्या वयानुसार. म्हणजे बघा आपण मागे किती भक्तीमध्ये, हा विचार करा. तर त्रिविध तापांचा नाश होतो आणि रजगुणातून, आता तमोगुणातून रजगुणात आल्यानंतर रजगुणातून सतोगुणात आलं पाहिजे. मग सतोगुण म्हणजे काय? सात्विक आहार, सात्विक विचार, आणि या तिन्ही गुणांचा त्याग करून शुद्ध गुणात जाता आलं पाहिजे. मग या शुद्ध गुणात जाण्यासाठी काय केलं पाहिजे? भगवंतांचं नामस्मरण आणि भगवंतांच्या चरणांचं चिंतन हे जेव्हा करेल ना, तेव्हा आपोआपच इच्छा होईल की मला बाकी भौतिक गोष्टीमध्ये रसच राहिला नाही, फक्त नामामध्ये गोडी आहे. आपोआपच तुम्हाला जर म्हणलं ना या वस्तूचा त्याग करा, तुम्ही करूच शकणार नाही. ज्याप्रमाणे मागे मी उदाहरण दिलं होतं, परत एकदा सांगते. जेव्हा थंडी वाजते तेव्हा स्वेटर घालतात, मफलर, स्वेटर, हँडग्लोव्ह, सॉक्स सगळं घालून बसतात. मग शेकोटी पेटवली जाते, मग त्या शेकोटीजवळ सगळे बसतात. मग जेव्हा गरम वाटायला लागतं तेव्हा हळूहळू सगळं स्वेटर काढतो आपण, सॉक्स काढतो, मफलर काढतो. कोणी सांगतं काय काढा? अग्नीजवळ गेल्यावर आपोआपच या गोष्टीचा त्याग करतो. तसंच श्रीकृष्ण भगवंतांजवळ गेल्यावर आपोआप या विषयांचा त्याग होणारच आहे. तुम्हाला त्याग करायची गरज नाही आहे. तुम्ही अग्नीजवळ गेल्यानंतर तुम्ही स्वेटरचा त्याग करणारच. श्रीकृष्णाजवळ गेल्यानंतर तुम्हाला या विषयांची आसक्तीच राहणार नाही. तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही हे सोडा, तुम्हाला आपोआपच कळेल, तुम्हाला रसच राहणार नाही कशात. कृष्ण नामाची गोडी कळायला लागेल, कृष्ण चरणांची गोडी कळायला लागेल. म्हणून फक्त किती वेळ? 2 तास काढायचे सकाळी, पण सुरुवात 10 मिनिटापासून करा. म्हणजे 1 माळपासून सुरुवात करा, की एका बैठकीत करायचा प्रयत्न करा. 16 माळ एका बैठकीत व्हायला पाहिजे, श्रील प्रभुपादजींनी सांगितले. इतकं छान समजून सांगून गेले, त्यामुळे त्यांचे अनेक शिष्य एका बैठकीत 16 माळ करतात. त्यामुळे विषयांची आसक्ती दूर होत चालली आहे. फक्त एकच आसक्ती, श्रीकृष्णाच्या दर्शनाची लालसा. बोला राधे राधे.